अशा अनेक अनेक गोष्टी त्यानंतर तयार होतील आणि त्यानंतर आपण करू शकू. बरोबर. आता ही जी नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी म्हणताय तुम्ही, ती जी तयार होणार आहे, ज्यात कोट्यमध्ये 1 कोटी एवढी आपण हस्तलिखितं ठेवणार होतो वेगवेगळ्या भाषातली. तर त्याचा मग नेमका संशोधकांना, विद्यार्थ्यांना कसा काय फायदा होऊ शकेल? आता थोडंसं तुम्ही सांगितलंतच. हो. यामध्ये ज्यावेळी हे एका प्लॅटफॉर्मवरती सर्व हस्तलिखितं येतील, त्यावेळी ज्या कोणाला संशोधन करायचं आहे त्यांना ती एकत्र उपलब्ध होतील आणि एकत्र उपलब्ध झाल्यामुळे त्यावरती संशोधन निश्चित होईल, त्यावरती PhDचे प्रबंध तयार होतील आणि या वेगळ्या विषयामध्ये एका वेगळ्या पैलूंना प्रकाशात आणण्याचं काम होईल असं मला वाटतं. कारण हे ज्ञान आपल्याकडे आहे, ही हस्तलिखितं आपल्याकडे आहेत, पण बऱ्याचदा असं आहे की ही हस्तलिखितं कुठल्या तरी मठात आहेत किंवा कुठल्या तरी मंदिरामध्ये पडलेली आहेत किंवा कोणाच्या तरी घरी अगदी संदुकामध्ये पडलेली आहेत आणि ही वर्षानुवर्ष बघितली गेलेली नाही आहेत किंवा कदाचित त्यामधली लिपी अशी आहे की ती वाचता येत नाहीये आणि त्यामुळे हे ज्ञानच समोर आलेलं नाही. हे ज्ञान समोर येईल त्यावेळी ते त्याचं लिप्यांतर होईल किंवा ते वाचणारे लोक आपल्याला भेटतील आणि त्यानंतर त्याच्यावरती संशोधन होईल. कदाचित आपल्याला माहिती नाही की अजून काहीतरी वेगळे पैलू आपल्याला समोर येतील. त्यामुळे यावरती संशोधन होणार आहे आणि हे संशोधकांसाठी ही तर मला वाटतं पर्वणी ठरणार आहे. बरोबर आहे. आता हा जो ज्ञानभारतमचा या अभियानाचा टप्पा सुरू आहे, तर या टप्प्यामध्ये